आणि आत्ताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। पवार गटाची पुण्यात काळी दिवाळी। पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर पवार गटानं आंदोलन सुरू केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। पुण्यातून ही बातमी समोर येते। पुण्यात पवार गट काळी दिवाळी साजरा करतोय। पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या संदर्भातलं एक आंदोलन सुरू आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत आहेत। रोहन, पुण्यामध्ये हे पवार गटाचं आंदोलन आहे। काळी दिवाळी म्हणून पवार गट हे आंदोलन करतोय। नेमकं याच्या पाठीमागचं कारण काय आहे? कोणत्या संदर्भात काळी दिवाळी साजरी होतीये? खरं तर पुण्यामध्ये हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलं जात आहे। ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ झाला, मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही आहे, या स्वरूपामध्ये ह्या सगळ्यांनी अशा पद्धतीने जे आहे ते आक्रमक पवित्रा घेत पुढाऱ्यांच्या घरी तोरणमाळा आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा अशा प्रकारची पोस्टरबाजी जी आहे ती केलेली पाहायला मिळते आणि काळी दिवाळी या सगळ्या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीने हे सगळे शेतकरी जे आहेत ते चेक घेऊन आलेले पाहायला मिळतात। आपण हा चेक पाहतोय, अगदी 420 रुपयाचा हा चेक दाखवला जातोय आणि गळ्यामध्ये भाजीपाला जो आहे तो ठेवलेला आहे। आणि हे सगळे 420 रुपयाचे चेक जे आहेत ते हे घेऊन सगळे शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। तुम्हाला अशा पद्धतीने आंदोलन करण्याची वेळ का आलेली पाहायला मिळते? कारण की साहेब, इलेक्शनच्या नावाखाली लाडक्या बहिणींचा मुख्यमंत्री आहे, पण मुख्यमंत्री माझा लाडकरी शेतकरी योजना काय झाली? ती योजना आहे का? शेतकऱ्यासाठी काय आहे? आपण असं म्हणतो की शेतकऱ्या जगाचा पोशिंदा आहे, त्या पोशिंद्याची गुरढोरं वाहून गेली, त्या पोशिंद्याची माती वाहून गेली, त्याचं पीक वाहून गेलं, त्याचं घरदार उद्ध्वस्त झालं, तो देशोधडीला लागला। 31,000 कोटीचं खोटं पॅकेज जाहीर करणाऱ्या सरकारची 420 आता चालणार नाही। राज्यामध्ये देवेंद्र नावाचे शेतकरी आहेत, राज्यामध्ये अजित नावाचे शेतकरी आहेत आणि राज्यामध्ये शिंदे नावाचे देखील शेतकरी आहेत। अगदी आपण पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेत। प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत, ते की शहराध्यक्ष आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला आंदोलन करावं लागतंय। ऐन दिवाळीचा पहिला दिवस आहे, काळी दिवाळी साजरी। हे बघा, याच्या अगोदर सुद्धा जास्त पाऊस होत होता, पिकं वाहून जात होती, पण ह्यावेळेस तसं झालेलं नाही। तर मराठवाडा विदर्भातली लाखो एकर शेती वाहून गेली आहे, शेतकरी आत्महत्याच्या मार्गावर आहे। असं असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांनी नका या ठिकाणी एकनाथ शिंदेनी शब्द दिला होता की दिवाळी चालू व्हायच्या त्यांची नुकसान भरपाई त्यांच्या अकाउंटला जाईल, पण असं झालेलं नाही। आज शेतकऱ्यांच्या अकाउंटला एकही रुपया नाही। आज म्हणजे साधी दिवाळी सोडा, शेतकऱ्यांच्या आयुष्यातली काळी दिवाळी आहे। आणि असं असताना हे सरकार निवडणुकीच्या तयारीमध्ये मग्न आहे, त्याच्यामुळे या सरकारला त्यांची लायकी आणि जागा दाखवून देण्यासाठी आंदोलन आहे। सरकारने जर या ठिकाणी वेळेत नुकसान भरपाई दिली नाही, दिवाळी संपायच्या जर ही नुकसान भरपाई दिली नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री आणि या सगळ्या मंत्र्यांना ही नका शेतकरी बांधवांना आम्ही सगळे फिरून देणार नाही, हा गंभीर इशारा समजून घेण्याची गरज आहे। इशारा जो आहे तो आता या सगळ्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला दिलेला पाहायला मिळतोय। नक्कीच रोहन, धन्यवाद।